त्यावेळेला मी ह्या शब्दाचा वारंवार उच्चार करायला लागली. आणि अहिल्याबाई या दैवी शक्ती आहेत, त्यांनी मंदिरांचे जीर्णोद्धार किंवा मंदिर स्थापना ह्या फक्त आणि फक्त एक हिंदू धर्माचं उत्थान म्हणून नाही, तर याची अनुभूती मी एका ठिकाणी घेतली. आम्ही नाशिकला गेलो होतो, सुनीलजी पण सोबत होते, त्यांची बोलण्यात कदाचित पुढे हा प्रसंग येईलच. तर त्या ठिकाणी रामगडी आहे. मी 3 वेळा नाशिकला गेली, पण रामगडी मला माहिती, अहिल्यागडी, सॉरी रामगडी नाही, अहिल्यागडी आहे. अहिल्यागडी म्हणजे ती गोदावरीच्या तीरावर उंच असं जागा आहे, आणि त्या ठिकाणी अहिल्याबाईंनी राम मंदिर बांधलं. अहिल्या राम मंदिर आहे, तिला अहिल्याबाई म्हणतात, म्हणजे अहिल्या राम मंदिर आहे. त्या राम मंदिराचं काम सुरू असताना आणि तिथे त्यांनी अनेक कार्य केले गोदावरीमध्ये. नाशिकला त्यांनी जे अस्थि विसर्जन वगैरे होतं हे अहिल्याबाईंनी सुरू केलं. ती जागा अक्षरशः गोदावरीच्या मध्यभागी आहे, तिथे कठडे बांधून वगैरे लोकांना जाण्याची सोय ही अहिल्याबाईंनी केली. पण हे जे मंदिर आहे राम मंदिर, तर हे राम मंदिर क्षेम कल्याणी म्हणून होते त्यावेळेचे, त्यांना त्यांनी मग पुढे चालवायला दिले. अहिल्याबाईंचा मुक्काम जवळजवळ वर्षभर नाशिकला होता या कार्यानिमित्ताने. त्या गेल्यानंतर क्षेम कल्याणी परिवाराने आज तागायत ते मंदिर सरकारी याच्यात दिलं नाही, आणि ही आपल्याला मिळालेली एक देणगी आहे, आणि तिचा जीवापाड आपण संरक्षण केलं पाहिजे, यासाठी ते कार्यरत असतात. त्यांनी अहिल्या देवीचे एक मूर्ती तिथे स्थापन केली. 2008 साली असं झालं की अनेकांनी म्हटलं की आता अहिल्याबाईंचं आपण हे करायला पाहिजे, नाशिक मधलं स्थान आहे असं, तर तुमच्याकडची मूर्ती द्या मिरवणुकीत न्यायला. तर त्यावेळेला तेही बरेच पडले आणि ती मूर्ती त्यांनी दिली. मूर्ती दिली, मिरवणूक झाली. मूर्ती ज्या वेळेला आली त्या दिवसापासून पूर्ण वर्षभर त्यांच्या घरात अक्षरशः नाम म्हणजे विषारी सापांपासून ते साध्या सापांपर्यंत ते म्हणाले वर्षभर 400च्या वर म्हणजे अगणित साप निघाले. रोज 2 ते 3 म्हणजे त्यांची मुलगी 3 वर्षाची होती, तर तेवढ्या हातात साप जणू निघतील असं. मग त्यावेळेला कुठेतरी त्यांना भीती वाटली की हे म्हणजे नॅचरल नाही आहे, हे नैसर्गिक नाही आहे. कारण इतके वर्ष आपण ते नदी किनारी कधी साप काही दिसू पण निघाला नाही, आणि इतके रोज साप निघणार. मग त्यांच्या लक्षात आले की इथे कुठेतरी आपण चूक केली, आणि त्यांनी अहिल्याबाईंचं क्षमा याचना नमस्कार केला, आणि त्यांनी तिथे त्यांना वचन दिलं की यापुढे कधीही आम्ही तुमची मूर्ती हलवणार नाही. आणि त्या दिवशीपासून तिथे साप निघत नाही. आणि ही दैवी शक्ती तिथे आहे, आणि ह्या प्रत्येक मंदिरात त्यांनी स्थापन केलेल्या जेव्हा जेव्हा हिंदू धर्म म्हणतो आपण लयास जातो, त्या वेळेला अशा शक्ती निर्माण होतात, मंदिरं निर्माण होतात, आणि हिंदू धर्माचं वैदिक धर्माचा पुनरुत्थान होतं. पुढचा प्रश्न असा मी अर्चितामध्ये दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती. अहिल्याबाईंचं संपूर्ण कार्य कर्तृत्वच आपल्याला नतमस्तक करायला लावतं. आता आपण अनेक अंगांचा विचार केला, अनेक पैलू आपल्या समोर आले, पण त्यातला एक मुख्य विषय जो आजच्या तारखेला तितकाच महत्वाचा वाटतो तो म्हणजे त्यांची कम्युनिकेशन सिस्टीम. कारण आजचा सोशल मीडियाचा जमाना आहे, आणि आता काय घडलं हे क्षणार्धात तिकडे US पर्यंतही पोहोचून जातं बिकॉज ऑफ पॉवर ऑफ सोशल मीडिया. तेव्हा अशी साधनं उपलब्ध नसतानाही त्यांचं तितकंच मजबूत असं कम्युनिकेशन सिस्टीमचं सगळं काम होतं. तर ते त्यांनी कसं साध्य केलं असेल त्याचे उदाहरण दाखले आता आम्हाला ऐकायला आवडतील. आपल्याला चर्चा खरं तर कितीही वेळ चालवली तरी चालण्यासारखी आहे, पण आपल्याला हे कन्क्लूड करायचं आहे. तर हा प्रश्न आणि याच्या नंतरचा शेवटचा प्रश्न आणि मग आपल्या चर्चेचा समारोप. तर तुमच्या सर्वांकडूनच हे ऐकायचं आहे. अगदी एकच उदाहरण सांगते तुम्हाला की त्यावेळी एकतर घोडेस्वार असायचे किंवा पायी जाणं असायचं. तर माहेश्वरची बातमी पुण्याला जायला फक्त 5 दिवस लागायचे, कारण अहिल्याबाईंकडे काशीद म्हणायचे पहिले त्यांना, जे आपण डाकिया म्हणतो ना पोस्टमन, ते काशीद म्हणायचे. त्यांच्याकडे 20 जोड्या होत्या, आणि त्या 20 जोड्या इतकं फास्ट काम करायच्या की 5 दिवसाच्या आत त्यांची ती पूर्ण जे काही पत्रव्यवहार असायचे, जी काही बातमी असायची ती पुण्याला पोहोचायची. तर हे काशीद नावाच्या अशा 20 जोड्या त्यांच्या फक्त महेश्वर पुण्यासाठी होत्या. बाकी पुढचं जे आहे ते जास्ती डिटेल सांगतील तुम्हाला. हे संशोधक आहेत खरं म्हणजे, होळकर घराण्याचे, त्यामुळे त्यांच्याकडे खूप किस्से आहेत. वंशज पण आहेत, एक अख्खा दिवस सांगतील. संशोधक पण आहेत. अहिल्यादेवीचं जे
वचन आहे जो वाचता त्यानंतर ईश्वर ने मुझ पर जो उत्तरदायित्व रखा है उसे मुझे निभाना है। मेरा काम प्रजा को सुखी रखना है। मैं अपने प्रत्येक काम के लिए जिम्मेदार हूँ। सामर्थ्य व सत्ता के बल पर मैं यहाँ जो कुछ भी कर रही हूँ उसका ईश्वर के यहाँ मुझे जवाब देना है। मेरा यहाँ कुछ भी नहीं, जिसका है उसी के पास भेजती हूँ। जो कुछ लेती हूँ वह मेरे पर ऋण है, न जाने कैसे चुका पाऊं। एक मोठा अर्थ असलेलं हे वचन आहे। कम्युनिकेशन जे होतं अहिल्यादेवीचं खूप चांगल्या पद्धतीने कम्युनिकेशन त्यांनी केलं होतं। आपण फार खोलात जातो की त्यांची इंटेलिजन्स खूप मोठे असतील, तर त्यांची जी ननद होती उदाबाई वाघमारे आणि शिवाजी गोपाळ ही दोन माणसं त्यांची गुप्तहेर होती। जसं बहिर्जी नाईक होते महाराजांच्या काळात, तशी ही उदाबाई आणि शिवाजी गोपाळ हे बित्त बातमी काढायचे। आणि ज्या विधवा महिला आहेत आणि जे भिक्षुक आहेत, साधू संत आहेत, हे त्यांचे कम्युनिकेशनचे सगळ्यात मोठे काय म्हणते त्याला स्रोत होते। ते अनेक गावांना जायचे आणि मग ते सांगायचे की नागपूरमध्ये आज काय झालं। मग तो नागपूरमध्ये सकाळी जो भिक्षा मागण्यासाठी आलेला आहे, तर तो गोसावी असेल किंवा मसलजोगी असेल किंवा अजून वासुदेव असेल, गोतळी असेल किंवा वाघ्या मुरळी असेल, तर तो आपलं काम करायचा। परंतु नजरेनं किंवा कानानं ते सगळं डोळ्यानं बघायचा, कानानं ऐकायचा। आणि मग ती जी महत्वाची खबर आहे, नागपूरमध्ये आज भोसलेंनी बैठक बोलावली होती, तिथे रामभाऊंना भांडारकर मॅडम जेवायला बोलवलं होतं आणि ते एक चर्चा झाली। अशा पद्धतीच्या ज्या सूचना आहेत त्या तिथपर्यंत जात होत्या। काय होतं की त्यांनी खासगीत अशी खूप सारी माणसं तयार केली होती की ज्यांच्यावर विश्वास टाकला होता। त्यांना एकच सांगितलं होतं की आयुष्यभर तुम्हाला कुठेही कमी पडणार नाही, कुठेही तुम्हाला जर आयुष्यात अडचण आली तर मी उभी आहे। तुम्ही आपलं जे काम आहे तुमच्या रुटीनचं ते प्रामाणिकपणे करा आणि माझ्या सोबत जे तुमचे रिलेशन आहेत, मी जो तुमच्यावर विश्वास टाकलेला आहे, त्या लोकांची लिस्ट केली होती। फक्त त्या ओळखीचा कुठे गैरफायदा घेऊ नका, तुम्हाला राज्यामध्ये कुठेही जायला परमिशन आहे। अशा पद्धतीने ह्या सगळ्या लोकांचा त्यांनी कामासाठी आणि बातमी काढण्यासाठी, कम्युनिकेशन करण्यासाठी। आता परत एक ताईंनी जे सांगितलं की ते वकील होते, काही वकिलांना तंबी दिल्या जायची की सरकारी कामाचीच माहिती पाठव, खासगी इकडच्या ज्या गोष्टी आहेत त्या काही पाठवू नका की ज्याचा परिणाम आमच्या याच्यावर होईल, आमच्या व्यवस्थापनावर, आमच्या मॅनेजमेंटवर किंवा आमच्या परिवारावर होईल। परंतु ते त्या वकिलांना जे सेवक असायचे ते सुद्धा गुप्तहेर असायचे। आणि मग ती बातमी जी आहे तर ती काशिदाच्या माध्यमातून किंवा त्यावेळेची काही पद्धत होती त्यांची व्यापाराची, त्यांचं सारखं दक्षिण उत्तर मध्ये त्यांचं जे दक्षिणेला जी राजधानी होती चांदवड, त्या ठिकाणी सातत्यानं माल ने करण्याची पद्धत होती, परंपरा होती। मग त्याच्या माध्यमातून सगळे मेसेजेस त्यांच्यापर्यंत जात आणि त्या कधीही रागवत नव्हत्या। अतिशय नर्मदेच्या प्रवाहासारखे शांतपणे गंगाजळ निर्मळ पवित्र असं त्यांना माधवराव पेशवे म्हणायचे। त्यांचा व्यवहार तितका पवित्र होता, त्यामुळे त्यांना गंगाजळ पवित्र म्हणायचे। आणि त्या कठोर जरी असल्या तरी त्या सगळ्या कुठल्याही परिस्थिती असली तर त्या व्हायबल होत नव्हत्या, शांत चित्ताने ऐकून घेत होत्या आणि विचार करून त्याच्यावर कृती करीत होत्या। म्हणून त्यांना हे सगळं मॅनेजमेंट आणि 28 वर्ष त्यांना म्हणजे त्यांची कारकीर्द त्यांना चालवता आली। एक महिला असून 28 वर्षात जर 2 प्रसंग जर सोडले, चंद्रावताचा आणि राघोबा दादाचा, तर त्यांना कुठेही युद्ध करण्याचा प्रसंग किंवा युद्ध करण्याची वेळ आली नाही। त्यांना फौज वाढवण्याची वेळ आली। त्यांनी डेव्हलपमेंटसाठी सगळ्यात जास्त त्यांचा वेळ त्यांनी वापरला। त्याच्यामध्ये महेश्वरी साडीचं जे त्यांनी विस्तारीकरण केलं, हैदराबादच्या ज्या महिला आल्या निजामानं काढून दिल्या होत्या, त्यांना सांगितलं की माझ्याकडे भिल्ल महिला, आदिवासी महिला, तुम्हारी जबान और उनकी जबान अलग है,
तुम्हारी जो भाषा है उनको समझती नहीं, उनकी भाषा तुमको समझती नहीं, लेकिन आपको मैं ये आदेश देती हूँ कि आप हमारी मालवीय भाषा, हमारी हिंदी आप सीखो। और उनको जो है तो साडी पुन्हा एक बाणा आणि दोन ताना ह्याचा वापर करून महेश्वरी साडी त्या ठिकाणी बनवली. दुसरी गोष्ट, त्या काळातल्या काही महिलांना साडी, उच्च वस्त्र जे होतं सिल्क जे आहे, रेशमी साडी सगळ्यांनाच काही वापरता येत नव्हतं. म्हणून त्यांनी काय कल्पना केली की एक सरकारी साडीचं दुकान काढलं आणि सगळ्या महिलांना सांगितलं एका किमतीमध्येच ती साडी मिळेल, तिथं काही भेदभाव नाही. हे जे आता जे आपल्याला रेशन मिळतं ना, एका दुकानात सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी लाईन लावून राशन घ्यायचं, तर ही पद्धत ही त्यांनी त्यावेळेस एक प्रयोग करून बघितला आणि त्यावेळेचा जो जाती द्वेष जाती भेद होता तो त्या ठिकाणी दिसून आला. तर ही सगळी मोठी कन्सेप्ट जी आहे ही महत्वाची. त्यांनी जे लॉ आणले होते, हा त्यांनी जे फडणवीसचे कायदे आणले होते त्याला याच्यातून राज्यश्री दिला होता, एक लिखित कायदे झाले. दुसरी गोष्ट, अनेक महिला ज्या होत्या, आपण म्हणतो की एखादी मोठी उद्योगपती, पण त्यावेळेच्या जंगलातली जी रानमेवा आणणारी बाई आहे, तिला बाजारपेठच नव्हती. तिला फुकटच कुणाला तरी ते रानमेवा जो आहे, मध असेल किंवा मधाळ फळं, रसाळ फळं जे असतील ती कुणाला तरी फुकट द्यावी लागायची एखाद्या भाकरीच्या किमतीमध्ये, ज्वारी गहू तांदळाच्या किमतीमध्ये. अहिल्यादेवींनी काय केलं की महेश्वरमध्ये छोटासा बाजार निर्माण केला. 5 अशी वेगवेगळी बाजार केली. 5 बाजारामध्ये काय की रानमेवाचा एक बाजार, दुसरा बाजार बाणांचा, तिची सगळी माळ, तो जो महेश्वर हा जो भाग आहे तो सगळा ट्रायबल एरिया होता, भिल्लांचा. भिल्ल कोण, ही सगळी आदिवासी माणसं होती. मग त्यांची जी कल्पकता होती, त्यांना काय यायचं तर ते शस्त्र तयार करायचे, चांगले तलवारी करायचे, भाले तयार करायचे आणि मग त्यांचे ते भाले खरेदी करायचे. म्हणजे त्यांना एक प्रतिष्ठा दिली, भाल्याचा एक बाजार त्या ठिकाणी भरल्या जायचा. अशा पद्धतीनं अहिल्यादेवींनी तिथं जीवनमान आणि ते बिझनेसला, उद्योग व्यवसायाला चालना दिली. त्यांनी व्यापाऱ्यांना काय केलं की संरक्षण दिलं. हा मुद्दा कोणी सांगितला नाही. आपल्याला ठिकठिकाणी होळकरवाडे हे कन्सेप्ट आपल्याला ऐकायला मिळते. तर हे होळकरवाडे धर्मशाळा म्हणून तर होत होती, वापर होत होता, परंतु जे व्यापारी जायचे व्यापारासाठी त्यांना लुटल्या जायचं किंवा त्यांची श्युरिटी नव्हती संरक्षणाची. मग त्या वाड्यामध्ये त्यांनी तिथं किचन तयार केलं, तिथं सेवा म्हणजे तिथं धोबी पण दिला कपडे धुवायला आणि मग त्या व्यापाऱ्याचे कपडे धुतले जायचे. त्याच्या मालाचं संरक्षण करण्यासाठी तिथं ट्रेझरी तयार केली, सुरक्षित ठेवायची. म्हणजे तो जितक्या दिवस तिथं राहील तिथं ती सुरक्षित ठेवायची त्यांच्या जोखमीवर. आणि मग तिथून त्याला पुढे ते 2 सैनिक देऊन त्याला पुढच्या मार्गाला रवाना केलं जायचं. तर त्याच्यातून काय झालं, एक रेव्हेन्यू जनरेट झाला, महिलांना रोजगार मिळाला, रानमेवा विकायला लागला, साडी त्यांना घेता आली आणि पर्यायानं मग ज्या बाईचा नवरा दरोडेखोर ती सांगायला लागली, मालक आपल्याला इकडे मिळायला लागलं, कशाला तिकडे जीव धोक्यात घालून हे करता, इकडे या. त्याला बी प्रवाहात आणलं, त्याला बी तिथं छोटा मोठं जे काम आहे. आज महेश्वर हे त्या सगळ्या लोकांचं मिळून एक बिझनेस हब तयार झालं. आजही तिथं 1000 कोटीचा व्यवसाय, पण ती जी श्रद्धा आहे किंवा ते जे नगर त्या काळी बसलेले तसंच दिसतं. तिथली माणसं खूप शांत आहेत, प्रेमळ आहेत. पैसा असूनही त्यांना त्याचा गर्व नाही. नाहीतर एखादं मोठं चांगलं दुकान टाकले की आपल्यामध्ये तो गरीब लोकात बसत नाही. तर अशा पद्धतीनं ती जी अहिल्यादेवींनी त्या लोकांकडून बोलवून घेतलं की तुम्हाला जरी मान प्रतिष्ठा मिळाली तर त्याचा लोकांवर मिरवण्यासाठी उपयोग करू नका, लोकांची सेवा करण्यासाठी करा. तर बिझनेस मध्ये सुद्धा, उद्योग व्यवसायामध्ये सुद्धा त्यांनी एक चांगली प्रथा परंपरा त्यांनी आणली. म्हणून आजही पाळेगावमध्ये जी पेंटिंग्स आहेत छोट्या छोट्या, त्या पेंटिंग सुद्धा काढून घेतल्या त्यांनी. त्यांचे जे चांदवडला जो रंगमहाल आहे त्या रंगमहालाच्या भिंतीवर छोटे छोटे पेंटिंग्स आहेत, वेगवेगळे प्रसंग आहेत, सगळ्या वाड्यांमध्ये पेंटिंग्स आहेत, आजही आहेत. तर अशा पद्धतीने प्रत्येक माणसाचा त्यांनी वापर, ज्याच्यामध्ये कला आहे, ज्याला हस्ताक्षर होतं. माझा मुद्दा संपवतो. अहिल्यादेवींकडं 40 वेगवेगळे दुर्मिळ ग्रंथ होते. आता झेरॉक्स मशीन आहे किंवा पीडीएफ करतो आपण, मोबाईलला खचाखच फोटो काढून पीडीएफ करतो, एका घंट्यात 100 पानाचं पुस्तक दुसऱ्याकडे जातं. त्यावेळेस सुंदर हस्ताक्षर असणाऱ्या या लोकांना काम दिलं आणि त्यांच्याकडून या सगळ्या ग्रंथांची त्यांनी प्रतिलिपी करून घेतली. विशेष म्हणजे आपली जी ज्ञानेश्वरी आहे त्या ज्ञानेश्वरीची प्रत आजही आपल्याला इंदोरच्या सेंट्रल लायब्ररीमध्ये पाहायला मिळेल. आणि अहिल्यादेवींनी हे सगळं का केलं, त्या का अंतर्यामी होत्या का नाही, तर त्यांनी त्यांच्या ग्रंथालयामध्ये जेवढी पुस्तकं होती धार्मिक तत्वाची, जी तत्वानं ज्यावेळेस वागल्या तर त्याला एक अर्थ होता, त्याला एक दुसरी बाजू होती. या सगळ्या धर्म ग्रंथांचा त्यांनी अभ्यास केला आणि त्या स्वतः वाचलं नाही तर त्या पुस्तकाचे जे स्पेशल जे आहेत तज्ञ जे आहेत त्यांच्यासोबत चर्चा केली, त्यांच्यासोबत प्रश्न उत्तर केले
आणि मग त्याच्यातून जे काही बाहेर आलं, जे अमृत बाहेर आलं, ते समाजासाठी त्यांनी दिलं. म्हणून पुस्तकं सुद्धा वाचल्यानंतर सुद्धा बाईंनी पुस्तक लिहिलं तर त्यांच्यासोबत चर्चा होणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये जर काही डाऊट्स असतील तर. म्हणून अहिल्यादेवींना त्या ग्रंथांचा चांगल्या पद्धतीने वापर केला, प्रतिलिप्या करून घेतल्या, म्हणून आज आपल्याला आपले जे धर्मग्रंथ आहे ते आपल्याला वाचायला मिळतात. हे आपल्या पूर्वजांचे ते आपल्या उपकार आहेत. आणि हे कम्युनिकेशनच्या माध्यमातून झालं. आपण जे बेरोजगार आहेत, ज्यांच्याकडे कला आहे पण काम नाही, परंतु अहिल्यादेवींनी त्यावेळेस त्या लोकांमधलं हुन्नर ओळखून त्यांना काम दिलं, रोजगार दिले आणि त्यांच्या कलेचा वापर राज्याच्या विकासासाठी करून घेतला. धन्यवाद. म्हणजे कम्युनिकेशन फक्त त्या काळापुरतं किंवा प्रसंगापुरतं न राहता ते कम्युनिकेशन आजपर्यंत आपल्याला अशा प्रकारे पोहोचलंय आणि त्याचा आपल्याला फायदा होतोय. आता आपण शेवटच्या प्रश्नाकडे वळूया. खूपच सुंदर चर्चा झाली आहे. खूप छान विषय चर्चेला आहे. खूप छान माहिती मिळते आहे. अहिल्याबाईंचं संपूर्ण जीवन हे नेहमी जनसेवा केंद्रित होतं. लोकांच्या सोयीसाठी त्यांनी नेहमी कार्य केलं आणि उद्या भारताचा प्रजासत्ताक दिन आहे. तर आजच्या आधुनिक भारतामध्ये आपण अहिल्याबाईंचं जे राजकारण होतं, जी राजनीती होती, त्याच्यातनं काय अडॉप्ट करू शकतो, काय शिकू शकतो, की आजच्या राज्यकर्त्यांनी त्यांच्याकडनं काय धडा घ्यावा. मॅडम तुम्ही सांगा. त्यांना असं प्रशिक्षण देण्यात यावं का राजनीतीचं खरं म्हणजे त्यावेळेची जी राजनीती किंवा त्यावेळेचा जो राजकीय व्यवस्था होती, त्यावेळेचा जो समाज होता आणि आजचा समाज भरपूर बदल झालेला आहे ना. त्यावेळी छोटी छोटी संस्थानं होती आणि प्रत्येक संस्थान स्वायत्त होतं. प्रत्येकाला आपले नियम होते आणि आपलं राज्य, आपण आपला प्रांत बघण्याची पूर्ण मुभा होती हो ना. आता कसं झालंय की आता लोकशाही आलेली आहे, तर आता सगळे नियम बदललेले आहेत. नियम बदलले तरी पण जे बेसिक हवं असतं राजनीतीसाठी ते तर तेच राहणार आहे. तिथे तर काही बदल होणार नाहीये हो ना. तर आपल्याला लोकशाहीच्या अंगाने तर विकास करायचाच आहे, कारण आता राजेशाही राहिलेली नाही, ती राजेशाही होती, ही लोकशाही आहे ना. त्यामुळे ते नियम जसेच्या तसे जरी नाही, पण त्या नियमातला जो आपण काय म्हणूया, जिस्ट म्हणूया किंवा आत्मा म्हणूया, त्या नियमाचा आत्मा मात्र तसाच राहिला पाहिजे. राज्य करताना कूटनीती ठीक आहे, पण तेव्हा माणुसकी पण हरवायला नको. अहिल्याबाईंनी धर्मपरायणता म्हणजेच लोककल्याण आणि लोककल्याण आणि धर्मपरायणता म्हणजेच मानवता असं एक समीकरण बनवलं होतं. ते समीकरण जर आजही आपण या लोकशाहीत वापरू शकलो, आजच्या राज्यकर्त्यांनी वापरलं, तर मला वाटतं की मानवतेच्या अंगाने ते अधिक ह्याचं होईल, फायद्याचं होईल असं मला वाटतं. प्लुटो म्हणतोय की राज्यकर्ता तत्वज्ञानी असावा, किंवा गीता म्हणते सर्व भूत इथे राहतात, असं योग्याचा वर्णन आहे. त्याप्रमाणे राज्यकर्ता असावा, राज्यकर्ता बुद्धिमान असावाच. थैंक यू फॉर द क्वेश्चन. तो जो एक चीज आज के लीडर्स अप्लाई कर सकते हैं वो है लीडरशिप विद एम्पैथी. आज की सोसाइटी में एम्पैथी की, सिंपैथी की बहुत कमी हो गई है, चाहे वो सोशल मीडिया हो. आज हम सोशल मीडिया में इतने ज्यादा ऑक्यूपाइड हो गए हैं, इतने ज्यादा डूब गए हैं कि हमारे अंदर का इमोशनल सेंस खत्म हो गया है. एंड इसीलिए आप देखिए आज सोसाइटी में जो इतना वायलेंस देखते हैं, डिप्रेशन देखते हैं, मेंटल हेल्थ इश्यूज देखते हैं, ये उसका रूट कॉज है सोसाइटी में या लीडर्स में हमारे आसपास एम्पैथी की कमी. तो मुझे ऐसा लगता है कि एक अच्छे लीडर में एम्पैथी होना बहुत जरूरी है. और आज का कोई भी नेता, चाहे भविष्य में जिसको नेता बनना हो, अगर वो एम्पैथी के साथ लीडरशिप करे तो बिल्कुल अहिल्याबाई ने किया है, ये साबित करके दिखाया, और आगे भी ये एक बहुत अच्छा सक्सेस फॉर्मूला रहेगा एक अच्छे लीडरशिप के लिए. आपल्या देशामध्ये एक बिलो पॉवर्टी लाईन नावाचा एक विषय येतो. लिटरेचर बिलो पॉवर्टी लाईन जी आहे, लिटरेचर म्हणजे आपलं जे साहित्य आहे किंवा चरित्र आहे, तर हे जर दिलं तर ही बिलो पॉवर्टी लाईन आपोआप संपून जाईल. ज्याचं त्याचं कर्तव्य त्याला कळेल, निष्ठेनं, सेवाभाव वृत्तीनं, जसं आपलं परिवार काम करतो, संघ काम करतो किंवा राष्ट्रसेविकासाठी निघत एक समर्पक भावनेनं तुम्ही ज्यावेळेस कुणी काम करतो त्यावेळेस त्याचं नाव होतं, त्याचं ईश्वर रक्षण करतो, तो मोठा होतो, त्याचं नाव नोंदणी.
ही गोष्ट अनेक लोक विसरलेली. आपापल्यावाने एखादं पद मिळालं की लोकांनी मला मोठं म्हणलं पाहिजे, मला पोलिसांनी कडक सॅल्यूट मारला पाहिजे, मला खुर्ची दिली पाहिजे, मी मेलो तर मला म्हणजे त्याच्यातच त्या तामझामामध्ये नेलं पाहिजे, अशा पद्धतीची जी त्यांच्यामध्ये जी इच्छा निर्माण झाली ती कुठेतरी चुकीच्या दिशेने चाललेली. एक वर्ग श्रीमंत होत चालला आणि एक वर्ग गरीब होत चालला. त्याच्यासाठी चरित्र वाचणं हे अत्यंत गरजेचं आहे. ह्या प्रश्नाच्या व्यतिरिक्त एक माझ्या मनामध्ये सांगायचा एक विषय राहिला होता की अहिल्यादेवी ह्या सगळ्या सुसंस्कारित कशा झाल्या. एक तर त्यांच्या आई आणि त्यांच्या सासूबाई गौतमाबाई. गौतमाबाई ह्या जहागीरदारांच्या कन्या. भोजराज बारगळ ज्यांनी मल्हारराव होळकरांना राजपाट दिला, पहिलं घर दिलं. मल्हारराव होळकरांना वडिलांकडून काही आलं नव्हतं, मामाच्याच घरात वाढले आणि मामानेच त्यांना मुलगी दिली, घरही दिलं. आणि मग त्या गौतमाबाईंनी काय केलं, त्या घराला घरपण दिलं. आणि आपली जी सून आहे तर त्या सुनेला पुत्राच्या जागेवर मान. आणि बारगळ आणि होळकर घराण्याचे जे कल्चर आहे, ज्या परंपरा आहे, त्या परंपरा होळकर राजघराण्याच्या परंपरा म्हणून त्याला आज मान्यता आहे. उत्सवादर्श नावाचं एक पुस्तक होळकर राजघराण्याचे जे महाराजा होऊन गेले शिवाजीराव होळकर, या शिवाजीराव होळकरांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये हे उत्सवादर्श पुस्तक तयार केलं. आणि जे आपले तिथीनुसार जे सण येतात तर ते रॉयल फॅमिली कशा पद्धतीने साजरे करतात, कशा पद्धतीने विधी असतात, कोणते माणसं असतात, त्याची सगळी डिटेल माहिती त्या पुस्तकात दिली. आणि आजही इंदोरमध्ये किंवा माळव त्या परिसरामध्ये ती मोठे ते उत्सव साजरे होतात. त्याच्यामध्ये होळी रंगपंचमी हा जगभरातला सगळ्यात मोठा उत्सव इंदोरमध्ये पाहायला मिळतो. सोन्याच्या पिचकारी आणि केसरचा रंग वापरून त्यावेळेस रंगपंचमी खेळण्याची पद्धत आजही ती सोन्याची पिचकारी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत. या चांगल्या परंपरा आपल्याला होळकरांनी दिलेल्या आहे. आणि गौतमाबाईंनी देवघर दिलं, आजही ते देवघर पाहायला मिळेल. अहिल्यादेवींनी त्याच्यामध्ये 12 ज्योतिर्लिंग असतील, नवरत्न असेल किंवा जपाची माळ असेल ती त्या ठिकाणी सरकारच्या ताब्यात देखरेखीखाली महेश्वर इंदोरच्या राजवाड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. 14 किलोचा सोन्याचा खंडोबाचा टाक आहे, चांदीचं मोठं सिंहासन असलेलं देवघर आहे. आणि या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगाची सोन्यामध्ये स्थापना केलेली, नवरत्न जे त्या राशीप्रमाणे सोन्यामध्ये आणि एकच राहू तो लोखंडाचा आहे. तर अशा पद्धतीनं त्यांनी हे सगळं काम केलं, उभा केलं, धर्मग्रंथानुसार हे सगळं केलं. शेवटचे त्यांनी जे आहे तर हे सगळी झाडं लावले, ते सगळं आपण सांगत असतो. तर ही सगळी नक्षत्रवन त्यांनी निर्माण केली. नक्षत्रवन आपल्याला सगळ्यांना माहित आहे. अहिल्यादेवींच्या जीवनातली प्रत्येक गोष्ट आम्ही या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. काही चुकला असेल तर आपण मोठ्या अर्थ करणार आम्हाला माफ करा. धन्यवाद. आपला चर्चेचा तसाच समारोप झालेला आहे. पण कोणाच्या मनाचा प्रश्न असतील, 2 प्रश्न फक्त आपण घेणार आहोत कारण 10 मिनिटं वेळ आपल्याकडे. तर 2 प्रश्न थोडक्यात विचारते. इथे या. आलं? ठीक आहे. सरांनी जसं म्हटलं आता की अहिल्यादेवी ज्या घडल्या त्यांच्या मागे फक्त मल्हारराव होळकर आणि गौतमाबाई यांचा साथ आहे. आणि खंडेराव जे त्यांचे पती होते त्यांचा हात नाही का? 1754 ला खंडेराव गेले, त्यांचं 43 ला लग्न झालं. हा, ते 1733 आणि 8 वर्षांच्या तर त्या 33 ला लग्न झाल्यानंतर त्यांना ते दोघे पती पत्नी दूर होते. वयात येईपर्यंत लग्न जरी 8 वर्षात जरी झालं तरी ते पती पत्नी दूर होते. आणि मग ज्यावेळेस ते वयात आले त्यावेळेस जे वय नियत केलेलं होतं त्यावेळेस ते एकत्र आल्यानंतर दोघेही राजा राणी सारखे राहिले. परंतु खंडेराव हा राजपुत्र होता है ना. आणि मग अहिल्यादेवी या सासूच्या आज्ञेमध्ये वागत असे. सासू सांगायची की आपल्या घरी जर आता ते अहिल्यादेवी कशी पाटलाच्या घरी राहिलेली मुलगी, मग मोठ्या माणसांच्या प्रत्येकाच्या पाय पडायची. मग त्यांच्याकडे ज्या सेविका असायच्या 10-10 मग त्यांचे बी ते वाकून नमस्कार करायचे. ते त्यांना सांगितलं गेलं. अशा पद्धतीनं तो जो प्रभाव होता त्यांच्या सासूचा होता. आणि बाकी त्या ज्या लष्करी धोरणामध्ये निष्णात झाल्या तर त्या त्यांच्या पतीमुळे झाल्या. कारण पतीचं लक्ष नव्हतं, मग त्यांना त्या दिशेत आणण्यासाठी, प्रवाहात आणण्यासाठी, मैं भी आपके साथ चलूंगी, मैं भी घोड़े पे सवार हो जाऊंगी,
मैं भी तलवार पकडून मग अशा पद्धतीनं त्यांचा इंटरेस्ट वाढवला आणि ते दोघं नवरा बायकोंनी त्यांच्या जे सासू सासऱ्यांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण केलं. दुर्दैवानं 1754 कुंभेरीच्या युद्धामध्ये ते धारातीर्थी पडले. चला दुसरा प्रश्न घ्या. मेरा ये इसी से रिलेटेड था कि जब देवी अहिल्याबाई जो है वो विधवा हो गई जी तो उस टाइम में विधवा प्रथा जो है बहुत ज्यादा स्ट्रॉन्ग थी जी कि नॉर्थ में और काशी और मथुरा के आसपास ही वो इतना स्ट्रॉन्ग उनका वो था क्या कहते हैं influence। तो उन्होंने उसको कैसे handle किया? कुंभेरी में गांगर सोनी नाम का गांव है। इस गांव में उनके पति की चिता रखी थी और वो परंपरा के अनुसार सती जाने के लिए सती का जो वेश है उन्होंने धारण किया। उनको सजाया गया दुल्हन के जैसा, पूरे जो आभूषण है उनके ऊपर उनके जो आभूषण से सजाया गया। तो उनके जो ससुर थे मल्हारराव होलकर, उन्होंने कहा कि अहिल्या, ये मराठी में एक्सप्लेन करूंगा, माझा खंडू मेला नसून अहिल्या मेली अशी समजून तुझ्यात माझा खंडू होतो. आणि ह्या परंपरा हे काय सगळ्यात म्हणजे त्या काळानुसार बदलल्या पाहिजे. परिस्थिती आज ही काही धर्माचा आचरण करते आहे. तुझ्या जागी दुसऱ्या ज्या त्याचे सौती आहेत खंडेरावांच्या, मग लक्ष्मीबाई आणि कुंवरसहा रमजानी, एक मुस्लिम आणि एक हिंदू आणि बाकीच्या 7 सकीना आणि शबनम पण होत्या. त्या सगळ्या जणी चितेवर गेल्या अहिल्या देवींच्या जागेवर. म्हणजे सतीची परंपरा सुद्धा कायम राहिली. सतीची प्रथा बंद नाही झाली, 8 चालू राहिली ना. पत्नी गेल्या. अहिल्या देवी सती गेल्या नाही, परंतु त्यांच्या ज्या सवती आहेत त्या सती गेल्या. एकीकडे धर्माचं सुद्धा पालन झालं. इसलिए मुस्लिम्स भी नहीं हुआ। हाँ, रमजानी बोला ना मी, कुंवर साहब रमजानी, उसका एक स्मारक बनाया है उन्होंने. पण त्यांचं श्राद्ध पण करायचं. आणि त्याच्यानंतर गुलबदन नावाचं एक पुत्र होतं, त्यांनी सुद्धा त्या सरणामध्ये उडी घेतली होती खंडेरावांचं. अशा पद्धतीनं त्या सतीच्या प्रथेचं पालन झालं. आणि त्यावेळेस मल्हाररावांचा ज्यावेळेस मृत्यू झाला 1766 ला, त्यांच्या 2 बायका द्वारकाबाई आणि बनाबाई या दोघी सती गेल्या. त्याच्यामुळे ते, आणि ती ऐच्छिक होती, जायचं असेल तर जा, नसेल तर नाही. त्यावेळेस असं बळजबरी नव्हतं. होळकरांच्या राज्यामध्ये सती असं कंपल्सरी जाणं गरजेचं नव्हतं. त्यांनी कितीतरी विधवा स्वतःकडे ठेवल्या होत्या कामाला. आणि जे पानिपतचं युद्ध झालं, लांबवत नाही मुद्दा, पानिपतच्या युद्धामध्ये अनेक तरुण मुली विधवा झाल्या. आणि मग अनेक मुलांचं छत्र गेलं, अनेकांचे आई गेली किंवा बऱ्याच, तर मग त्यांचे सुद्धा त्या ठिकाणी सामुदायिक विवाह लावले स्वतःच्या पैशात. म्हणजे एक चांगली परंपरा त्यांनी याच्यातून दिली. विधवांना सुद्धा दत्तक घेण्याचा अधिकार दिला. याच्यावर आपण सविस्तर केली. मैं एक मिनट कुछ कहना चाहती पूछिए. हूँ। प्रश्न तो जो आपने किया उसी के जवाब में कुछ कहना चाहती थी और मेरे परिचय देना चाहूंगी। मैं डॉक्टर रेखा नागर, मैं सहायक प्राध्यापक को इंदौर देवी विश्वविद्यालय से आई हूँ। और आज आपके कार्यक्रम से पहले 11 से 2 के बीच में नारी शक्ति दिवस के लिए दीदी ने वनवासी कल्याण आश्रम की बहनों की ओर से जो कार्यक्रम था उसमें मैं वक्ता के रूप में उपस्थित थी। तो जब हम कार्यक्रम के बाद चले गए तो पता चला कि अभी यहाँ 3 बजे बाद देवी अहिल्या के जीवन के ऊपर एक संवाद है, लेखिकाएं हमारी बहनें हैं भाई। तो रहा नहीं गया कि मैंने भाई साहब से कहा आप हिंदी में बोलेंगे, बोले मैं हिंदी और मराठी मिलाकर बिल्कुल हिंदी नहीं बोल पाई, पूरा मराठी में बोले। लेकिन मैंने प्रयास किया समझने का, क्योंकि माँ अहिल्या के इतिहास को इतना पढ़ा है, समझा है, उन्हीं की नगरी में पड़े हुए हैं। तो आपकी भावनाएं जो थी, जो कहना चाहते थे, वो पहुंचा हमारे तक। और अहिल्याबाई के लिए आपने कहा कि वो कैसे सती देवी, जैसे आपने उदाहरण बताया कि बाध्यता में कि सती प्रथा तो हमारे वैसे थी नहीं। और मैंने अभी पुस्तक लिखी, मैं भी लेखिका वर्ग में आती हूँ, तो रानी दुर्गावती पर मैंने इस वर्ष लिखी है, जिनकी इस वर्ष 24 में 500वीं जन्म जयंती है। तो रानी माँ अहिल्याबाई से 200 वर्ष पहले और रानी दुर्गावती जब वो विधवा हुई तो वो भी सती नहीं हुई थी, क्योंकि उनके पति ये चाहते थे कि मेरे बाद तुम राज्य संभालो, क्योंकि तुम्हें इस हमारे राजवंश को और हमारे इस क्षेत्र को बचाना है, इसको आगे ले जाना है। तो ऐसे कई उदाहरण रानी माँ के सामने थे, अहिल्याबाई के सामने थे कि वो जब इस कंडीशन में इस तरह से कार्य कर सकती है तो मैं क्यों नहीं कर सकती। ऐसे उदाहरण उनके सामने थे। मेरा प्रश्न ये नहीं था कि मैं सती क्यों नहीं था, मेरा प्रश्न ये था कि उनके जो औरतें विधवाएं थी उनको जो दृष्टि से देखा जाता था उसको कैसे हैंडल किया, क्रिटिसिज्म को कैसे किया। उन्होंने प्रयास किया, आपने पढ़ा है उनके इतिहास को, कि
सुधारने का उन्होंने प्रयास किया, उनकी सहेली भी तो उसका उदाहरण पढ़ते हैं। और इंदौर की बात करूँ तो जितने ही उनके द्वारा शुरू किए गए जो उत्सव है वो आज भी हम उसी रूप में मनाते हैं। बाघ उत्सव एक बहुत बड़ा उदाहरण है, पूरे देश में ऐसा नहीं होता है जो हम इंदौर में करते हैं, चाहे श्रावण पूजा हो चाहे गणेश उत्सव हो। और महिलाओं के को सशक्त करने के लिए तलवार बाजी का जो प्रदर्शन हुआ इंदौर में, जैसा देश में इसका उदाहरण है। तो ये सब माँ इंडिया की देन है इंदौर को। और हमारे पूर्वज बाजी परंपरा में कहा करते थे कि माँ जाने से पहले इंदौर को ये आशीर्वाद देके गई थी कि इंदौर की भूमि पर कोई कदम रखेगा तो भूखा नहीं रहेगा। तो जिस कार्य को भूमि आए उसको अपने जीवन पर चलाने के लिए काम जरूर मिलेगा, उसको किसी भी तरह का कार्य मिलेगा, मजदूर हो या हो। और यदि किसी भी कारण से उसको भोजन नहीं मिला दिन पर तो शाम को भी उनका आशीर्वाद है कि इंदौर में कोई भूखा नहीं सोएगा। शायद वो परंपरा उनका आशीर्वाद अभी तक है कि इंदौर में कोई भूखा नहीं मिलेगा। देखिए, मैं आपके एक क्वेश्चन का एक क्वेश्चन ट्राई करूंगी आंसर करना। देखिए, जब उस समय कोई भी स्त्री विधवा होती थी तो कुदृष्टि डालने का सबसे बड़ा रीजन ये था सशक्तिकरण की कमी। समाज में एक ये था कि इस घर में कोई मेल मेंबर नहीं है तो शी इज एक्सेसिबल टू एवरी मैन। तो मातोश्री ने बस बहुत सिंपल इसके लिए किया, उन्होंने उनको सशक्त किया। कैसे किया? तो पहला तो जो उन्होंने रूल लागू किया कि वो कि कोई भी विधवा महिला पुत्र को गोद ले सकती है, तो पहला वो। दूसरा, संपत्ति में बराबर का अधिकार दे दिया। जैसे ही उन्होंने सशक्तिकरण इस तरह से किया तो काफी हद तक उनकी ये जो प्रॉब्लम आप रेज कर रही थी वो काफी हद तक सॉल्व हुई। ह्या प्रश्नाला खूप मोठी कंगोरे आहे विधवा ह्या विषयाला। त्याच्यामध्ये आजचा काळ आणि तो काळ 250 वर्ष झाले या गोष्टीला, त्याचा आपण कंपॅरिझन करू शकतो। म्हटलं होतं की सती तू जाणार नाही त्याच्यासाठी मी लायबल आहे, आय विल बी लायबल फॉर एनी क्वेश्चन असं तूच हे सगळे। आणि हे खूप मोठं उत्तम उदाहरण आहे पुरुषांसाठी की एका पुरुषाने हा स्टँड घेतला तरी त्यांनी हा विश्वास आणि ही प्रत्येकाच्या ते सगळे प्रश्नाला उत्तर दे। इथून जायचं म्हटलं की जसं स्त्रीच्या पुरुषाच्या मागे स्त्री असते, तिथे स्त्रीच्या मागे पुरुष आपल्याला दिसतोय आणि त्यामुळे आपल्याला अहिल्याबाई मिळाल्या। त्या जर सती गेल्या असतात तर हा अध्याय तिथेच समाप्त झाला असता। तर आता चर्चेचा पूर्ण म्हणजे समापन झालेला आहे। तुम्ही नंतर विचारू शकता त्यांना वैयक्तिक, ठीक आहे? तर आपण एक छोटा आपण या लेखिकांचा सत्कार करायचा आहे तो एक। आणि दुसरा असं की उज्ज्वला नाही या यांचं नागर रेखा दिदी रेखा ठोंबरे मॅडमच्या हस्ते आजच्या कार्यक्रमात जे आपल्याला सरप्राईज एलिमेंट मिळाला आहे त्या मॅडमचा आपण सत्कार करूया। खरोखर हा मंच भाग्यवान ठरला की असं समोर फोटो घ्या ना प्लीज। सुवर्ण योग इथे जुळून आलाय। या सगळ्या अहिलेच्या लेखी आहेत आणि अहिलेचं कार्य आणि कर्तृत्व जनमानसापर्यंत पोहोचावं यासाठी आपल्या लेखणीच्या द्वारे त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे। मंडळी म्हणतात ना, लेखणी ती पावले ह्याच पंथे चालती वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पचवे रेखती। स्वातीताई म्हणतात चला एक फोटो घ्या, मधून फोटो घ्या नाही का? असं आपण एक सेंटर मधून फोटो घ्या नाही, मधून सगळ्यांचा फोटोच काढले नाही कोणी। थोडं मागून घ्या साहेब। बायको सांगावं लागेल ना गेलतो। अच्छा लगा आप सबसे मिलकर हमको भी अच्छा लगा इंदौर से समारोप या भाषणासाठी मी सुनीलजींना पाचारण करते। सुनीलजींनी समारोप करावा आणि त्यानंतर वंदे मातरमनी कार्यक्रमाची सांगता।
चाय उपमा हो गया? माइक चालू करा ना, नजदीक पकडो. तो माइक चालू करा. हेलो, हाँ बटन कोई बंद करके दो. तो अभी वैसे समय काफी हुआ है, इसलिए ज्यादा बोलूंगा नहीं. ज्यादा बोलने से असर कम हो जाता है. कम बोल के मेरी बात समाप्त करता हूँ. आपने आज के कार्यक्रम में पहली बात ये देखी होंगी कि आपके सबके कपड़े पर, छाती पर अहिल्या देवी जी का बैच लगा है. तो जो अहिल्या देवी, मुझे स्वयं को 1.5 साल पहले कुछ भी पता नहीं थी, वो भी इतनी पता चल रही है कि और कितनी पता चलेगी मालूम नहीं. उसका एक अहिल्या देवी जी के जीवन का और विचार का एक विस्फोट भारत में हुआ है इस वर्ष 3 शताब्दी के कारण. और उसके अलग अलग पहलू दिख रहे हैं. एक व्यक्ति ने तो ऐसा कहा कि छत्रपति शिवाजी राजे के बाद छत्रपति जी की एक शब्द में क्या वर्णन किया जाए तो म्लेच्छ निर्दालक. अहिल्या देवी जी का वर्णन एक शब्द में क्या किया जाए जो हमने समाज में बताना चाहिए, वो है हिंदू धर्म उद्धारक. ऐसे वो थी, इसलिए उसके अंदर सारे गुण समाये थे. और हम भगवत गीता में एक श्लोक हमेशा बोलते हैं, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानाय धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. तो उस कड़ी में अहिल्या जी का अवतरण इस पृथ्वी पे, इस भारतवर्ष में हुआ है. और ये दौर ऐसा चल रहा है कि इस दौर के अंदर एक एक महापुरुष सामने आ रहे हैं और उनके विचार कभी प्रसारित नहीं हुए, ऐसे अब समाज में हो रहे हैं. डॉक्टर अंबेडकर जी, बिरसा मुंडा हो, लोकमान्य तिलक हो, स्वतंत्र वीर सावरकर हो. अभी मैं परसों सुभाष चंद्र बोस जी के जयंती निमित्त एक कोचिंग क्लास में गया था, तो वहाँ सुभाष चंद्र जी के बारे में. तो ये अस्मिता जागरण हो रहा है. और ये अस्मिता जागरण है उस समाज के जो लोग हैं, जैसे वो तो महापुरुष सब जातियों के होते हैं, राष्ट्र के होते हैं, लेकिन उस समाज में भी अच्छा जागरण हो रहा है. अहिल्या देवी है तो धनकर समाज में जागरण हो रहा है. बिरसा मुंडा है तो जनजाति समाज में बहुत अपने पराक्रम को लेकर अब हम भी श्रेष्ठ है. क्योंकि व्यक्ति के अंदर, समाज के अंदर जब ये हम श्रेष्ठ की भावना निर्माण नहीं होती, आत्मसम्मान की, वो राष्ट्र भी कुछ हासिल नहीं कर पाता, खड़ा नहीं होता. वो कार्य इस समय बड़े तेजी के साथ पूरे भारत में चल रहा है. लेकिन हमें क्या करना है? अहिल्या देवी जी के बारे में सब कुछ पता होने के बाद क्या करना है? तो उसका शोध, हमने शब्द दिया शोध अहिल्याचा. अहिल्या जी का शोध हमने लिया और उसमें से एक एक गुण बाहर आए. समरसता आया, प्रशासन में उन्होंने बोला, प्रतिज्ञा जो ली कि अगर कुछ गलती होती है या जो भी होता है वो जिम्मेदारी मेरी है. ये उसका राज्य वाक्य था, प्रशासन का वाक्य था. आज तो कोई मंत्री जिम्मेदारी नहीं लेता. वो बोलता है मैंने भ्रष्टाचार किया, मुझे जेल में डालो. कोई बोलेगा? नहीं बोलेगा. उसकी ईडी लगेगी, ये सब लगेगा. तो समाज का पतन हो चुका है. और समाज के अंदर में जिस प्रकार से हमारे भारतीयों के ऋषि मुनियों में विचार शक्ति थी, विचार करने की शक्ति थी, आगे सोचने की शक्ति थी, वो हमारी कम हो गई है. जिनकी विचार शक्ति बढ़ जाती है वो समाज दुनिया पे राज करता है. अमेरिका 100 साल का आगे का प्लानिंग करता है कि दुनिया में कैसे राज करना. उनका उद्देश्य कुछ अलग होगा. इंग्लैंड ने ऐसा सोचा, इसलिए उन्होंने हमारे ऊपर राज किया. वहां के एक सामान्य आदमी ने सोचा, इसलिए वो कहां से आए और उन्होंने हमारे ऊपर राज किया. तो ये विचार शक्ति बढ़ने के लिए हमें शोध करना पड़ेगा. और जैसे अहिल्या का शोध हमने किया, अहिल्या देवी का किया, ऐसा शोध अनेक विषयों का हम समाज में कर सकते हैं. ऐसे कई विषय हमारे सामने खड़े हैं. और जैसे इन 3 लेखिकाओं ने किताब लिखी, ऐसे हम में से हर एक ने लिखना चाहिए और वो समाज में फैलाना चाहिए.
क्योंकि अब हमारा जो स्टेट चल रहा है भारत का कि हम एक करप्ट ऑफिसर नहीं चाहते, हम भ्रष्टाचारी लोग नहीं चाहते, हम समाज अच्छा चाहते, लेकिन अगर वो चलाना है, उसको हमको बदलाना है, तो हमको व्यवस्था परिवर्तन करना पड़ेगा, सिस्टम को ट्रांसफर करना पड़ेगा, ट्रांसफॉर्मेशन करना पड़ेगा। और वो करने के लिए विचार चाहिए, वो विचार को प्रकट करने वाले व्यक्ति चाहिए और उसको पर्कुलेट करने वाले लोग चाहिए। वो लोग हम हैं, ये ऐसा हमने समझना चाहिए। तो ये व्यवस्था परिवर्तन में ये सारे गुण अहिल्या देवी के प्रकट होंगे। समरसता हो या सारी जो चीजें हैं, या विधवा पुनर्विवाह हो, या बहुत सारी जो बातें उसने करके दिखाई। और जैसा हम सोचते हैं कि सती प्रथा के बारे में, तो एक विद्वत महिला ने मुझे कहा कुछ वर्ष पूर्व, जो उसमें संशोधन करती है कि ये पूरे भारतवर्ष में सती प्रथा नहीं थी, और जितना चढ़ा बढ़ाकर फैलाया गया है वो वैसा नहीं है। हमारे धर्म, हमारी जीवन पद्धति को कुछ ना कुछ बातों से लेके बदनाम करना ऐसा चलता है। और जैसे हमारे यहाँ कि धर्मपाल जी हो गए, उन्होंने 10 खंड लिखे ब्रिटिश लाइब्रेरी में अध्ययन करके, और उन्होंने बताया भारत में केवल दक्षिण भारत में 32,000 विद्यालय चलते थे, और उसमें सबसे ज्यादा संख्या शूद्रों की रहती थी, जिसको आज हम एससी बोलते हैं। ब्राह्मणों की संख्या कम रहती थी, और ब्रिटिशों ने धीरे धीरे ये सब स्कूल विद्यालय बंद किए। तो ऐसा जो शक्तिशाली भारत था, उसको धीरे धीरे कमजोर किया गया। उस भारत को फिर से हम बनाना है। हम एक महान राष्ट्र थे, फिर से हमको महान राष्ट्र बनना है। लेकिन हमें ये अहिल्या देवी की कहानी किसे बताना है? हमारी जो उम्र है वो ढलती जा रही है, हमें समाज के नौजवानों को बताना है। उसके लिए हमने ये किताब पढ़ी, तो हमें लगना चाहिए कि मैं 8वीं 10वीं के बच्चों को स्कूल में जाके एक क्लास लूंगा, अहिल्या देवी को उनका जीवन बताऊंगा, उसमें निबंध स्पर्धा लूंगा, उनके अंदर ये प्रेरणा कैसी पैदा हो। क्योंकि मुझे जो अभी अनुभव आया, मैं सुभाष चंद्र बोस के कार्यक्रम में गोदरी में गया था, तो मैंने वहां बच्चों को पूछा कि ये बताओ कि तुम्हारे घर में कौन से किसके किसके फोटो है, तो उन्होंने सब बताया, लेकिन किसी ने भी ये नहीं बताया कि मेरे घर में सुभाष चंद्र का फोटो है, विवेकानंद का फोटो है। आज हम हमारे घर में, हमारे रास्ते में तो कितने प्रतिमाएं हो गई, स्टैचूज खड़ी हो गई, लेकिन आज हमारे घरों में हमारे महापिता पूर्वजों के तो रहते हैं, लेकिन हमारे महापुरुषों के फोटो नहीं रहते। फिर मैंने दूसरा सवाल पूछा, आपके घर में कितने लोगों के घर में भगवत गीता है? तो केवल एक लड़की ने हाथ खड़ा किया। फिर उनको पूछा कि आपने उसमें से कुछ पढ़ा है क्या? तो बोले मैंने पढ़ा तो है, लेकिन मुझे समझा नहीं, संस्कृत में है। मैंने 1-2 लाइन हिंदी में उसने अर्थ बताया। तो हमारे समाज में हम जिसको मानते हैं उसको अंदर तक फैलाना पड़ेगा। हमारे घर में उसकी तस्वीर हो, उसकी किताब हो, उसके बारे में चर्चा हो। ऐसा वातावरण हम देवयुगों में करेंगे तो ये व्यवस्था परिवर्तन हम जैसा देश चाहते वैसा होगा। इसलिए ये रोल हमारे हैं कि ये जो लेखिकाओं को जो अनुभूति आई, वो विद्वत भी है, उन्होंने शोध भी किया है। ऐसी शोध की प्रवृत्ति हमारे राष्ट्र को हर क्षेत्र में महान बनाने के लिए हमारे अंदर निर्माण होना चाहिए। और वह शोध जो है वो सकारात्मक हो, वो अच्छा हो। कुछ नकारात्मक बातें होंगी, कुछ काल के समय गलत भी होंगी, उसको हमें मान्य करके छोड़ देना चाहिए और एक अच्छा राष्ट्र बनाने के लिए हमें कार्य करना चाहिए। इसीलिए इस प्रकार के उपक्रम होते हैं। भारतीय विचार मंच यही समाज में करना चाहता है, ऐसे कार्य में हम लोग भी सम्मिलित हो। इतना बोलकर मेरा वक्तव्य समाप्त। अंजलीजी ठोंबरे यांनी आभार प्रदर्शन करावे ही त्यांना विनंती करते व त्यानंतर वंदे मातरम होईल। तर वंदे मातरम साठी चारुल अंकिवली यांनी तयार राहावे। मंचावर उपस्थित मान्यवर लेखिका आणि लेखक श्री रामगोपाल लांडे यांचा मी आभार मानते। लेखिकांचं तर आमचं ठरलेलं होतं की या 3 लेखिका येतील आणि जवळजवळ 8 महिने झाले, 8-9 महिने या कार्यक्रमासाठी या लोकांशी संपर्कात होतो। पण यांचं रामभाऊंचं तर फार अचानकच ठरलं, कारण या
नेहाजींनी नेहा भांडारकरजींनी त्यांचं नाव सांगितलं आणि ते असे अभ्यासक आपल्या महाराष्ट्रात आहेत आणि होळकरांचे वंशज आहेत, तर त्यांना तुम्ही बोलवा, म्हणजे तुम्हाला खूप छान ऐकायला मिळेल असं त्यांनी केल्यामुळे आपल्या रामभाऊंना पण आपण बोलवलं. पण आपल्याला फार 1 तासात अहिल्याबाई ऐकणं अशक्य आहे, त्यामुळे अगदी फार थोडं आपल्याला ऐकायला मिळालं. असे कार्यक्रम वारंवार झाले तर अनेक पैलू आणखी समोर येतील हे अगदी सगळ्यांना माहिती आहे. पण त्यांचे मी अगदी मनपूर्वक आभार मानते. चिन्मय सुद्धा अगदी वेळात वेळ काढून आली, त्याबद्दल मी तिचेही आभार मानते. त्यानंतर अर्थातच आपण उपस्थित श्रोतृवर्ग, आपल्या चांगल्या उपस्थितीमुळे बोलणाऱ्याला पण उत्साह येतो आणि विचारणाऱ्याला पण उत्साह येतो. तर आपल्या सगळ्यांची उपस्थिती असल्यामुळे मी तुमचेही आभार मानते. त्यानंतर हा हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल ब्लड बँकेचे मी मनपूर्वक आभार मानते. तसे आमचे इथे वारंवार कार्यक्रम होतात आणि ते आम्हाला अगदी सर्व सोयींसहित उपलब्ध करून देतात, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आणि राष्ट्रगान यापुढे राष्ट्रगानसाठी मी चालू येणार आहे. सगळ्यांना विनंती आहे की हात चढवा. वंदे मातरम, सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम मातरम, वंदे मातरम. शुभ्रजोत्स्ना पुलकितयामिनी, पुल्लकुसुमिता द्रुमदलशोभिनी, सुहासिनी सुमधुरभाषिणी, सुखदां वरदां मातरं, वन्दे मातरम्. कोटि कोटि कंठ कल कल निनाद कराने, कोटि कोटि भुजई द्रुत फर करवाने, अबला के नो माहित बले बहुबलधारिणी, नमामि तारिणी रिपुदलवारिणी, मातरं वन्दे मातरम्. तुम्ही विद्या, तुम्ही धर्म, तुम्ही रुधी, तुम्ही मर्म, त्वं हि प्राणा शरीरे, बाहुदे तुम्ही मा शक्ती, हृदये तुम्ही मा भक्ती, तोमारई प्रतिमा गणी मंदिरे, मंदिरे मातरं वन्दे मातरम्. त्वं हि दुर्गा दश प्रहरणधारिणी, कमला कमलदल विहारिणी, वाणी विद्यादायिनी, नमामि त्वां मातरम्. नमामि कमलाम् अमलाम् अतुलाम् सुजलाम् सुफलाम् मातरम् वन्दे मातरम्. श्यामलाम् सरलाम् सुस्मिताम्
भूषितां धरणीं भरणीं मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं। भारत माता की एक छोटीशी अनाउन्समेंट आहे. बाहेर अहिल्यादेवींच्या जीवनावरती पुस्तकं ठेवलेली आहेत. तर हिंदी मधली पुस्तकं 150 रुपयाला आहेत आणि इंग्रजीतली 200 ला आहेत. तर सगळ्यांनी ती विकत घ्या अशी विनंती.